कोल्हापुरातून एक मोठी बातमी। अपघात होऊन एका गॅस टँकरनं अचानक पेट घेतला। झाडाला आदळून हा अपघात झालाय। तर टँकरला भीषण आग लागली आहे आणि अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत। शाहूवाडी तालुक्यातील मौजे वारुळ गावात ही घटना घडली आहे। कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आलेली आहे आणि चालक 40% भाजला असल्याचं कळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, हा अपघात नेमका कसा झालाय, काय सविस्तर अपडेट? शाहूवाडी तालुक्यातील वाळूळ या ठिकाणी हा अपघात आहे तो घडलेला आहे। हा गॅस टँकर घेऊन जाणारा चालक होता, त्याचा गाडीवरचा ताबा सुटला, नियंत्रण सुटलं आणि थेट टँकर जाऊन आहे तो झाडावरती आदळला। मात्र झाडावरती आदळल्यानंतर टँकरनं अचानकपणे पेट घेतला आणि हा पेट घेतल्यामुळे टँकरला मोठ्या प्रमाणात आहे ती पुढच्या बाजूला आग लागली। खरं तर गॅस पूर्णपणे या टँकरमध्ये भरलेला होता आणि तिथून चालकाने निघण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये तो 40% भाजला। मात्र एकूणच या गॅस टँकरला आग लागल्यानंतर अग्निशामक दलाचे बंब या ठिकाणी आता सध्या रवाना झालेले आहेत। आपत्कालीन यंत्रणा तिथं पोहोचलेल्या आहेत। मात्र या कोल्हापूर रत्नागिरी या सगळ्या मार्गावरची वाहतूक आहे ते पोलिसांनी बंद केलेली आहे। शिवाय या गॅस टँकरला आग लागून त्याचा स्फोट होण्याची भीती सुद्धा आहे ती व्यक्त केली जाते आणि त्या अनुषंगाने सगळ्याच प्रशासकीय यंत्रणा इथं सतर्क झालेल्या आहेत। मात्र सध्या रत्नागिरी कोल्हापूर मार्ग आहे आणि त्या मार्गावरची वाहतूक आहे ती या निमित्ताने थांबवलेली आहे। मोठ्या प्रमाणात टँकरला आग लागलेली आहे आणि त्याची आग आटोक्यात आणण्याचे कसोशीचे प्रयत्न आहेत ते जिल्हा प्रशासनाचे सुरू आहेत। बरं ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एमपीएससीचे परीक्षार्थी परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामुळे राज्यव्यापी आंदोलन करतायत। एमपीएससीने नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी परीक्षार्थींची मागणी आहे। पुण्यातील अलका चौक परिसरात काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। औरंगाबाद इथे देखील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। शहरातील महात्मा फुले चौकात विद्यार्थी जमलेत, तर नवीन परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे। तिकडे कोल्हापुरात देखील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। सायबर चौकात विद्यार्थी एकवटले असून सरकारनं मागण्या मान्य कराव्यात यासाठी घोषणाबाजी सुरू आहे। तर नवीन अभ्यासक्रमाला या विद्यार्थ्यांचा नेमका विरोध का आहे आपण ते देखील जाणून घेऊया। यूपीएससीच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेला आहे। 2023 पासून मुख्य लेखी परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत आकारण्यात आलेली आहे। सध्या मुख्य परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घेतली जाते। ते 4 ते 5 वर्षांपासून सुरू असलेल्या तयारीचं काय असा सवाल या विद्यार्थ्यांना पडलाय आणि त्यामुळे 2025 पासून वर्णनात्मक पद्धत सुरू करा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे।